श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये तुझवी न निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा. गुरुपौर्णिमेच्या या अतिपावन दिनी श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केलेल्या प्रवचनाचे ध्वनिमुद्रण भाविक भक्तांसाठी प्रस्तुत करण्याचा हा प्रयत्न त्यांच्या प्रेरणेने आणि कृपाप्रसादाने करीत आहे. तो त्यांच्या चरणी समर्पण. गुरुपौर्णिमेचे प्रवचन. पहिले. ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की माझ्यापाशी अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये सुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे तर शिष्यांमध्ये तेवढा तो का नाही? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे हे पूर्ण जाणून सुद्धा मी त्याला रामरूपच पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही, नाहीतर तो मनुष्य म्हणून जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही. तसेच मी कोणाचे रक्षण करतो असेही मला वाटत नाही. मला रक्षण करता आले नाही ते भगवंताने केले. तिथे मी जगाचे रक्षण काय करणार? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात, कारण ती मोकळी असतात, त्यांना बंधन नाही. विद्वानांच्या बद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वती बद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्या बद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानांपेक्षा अडाणी मनुष्य आवडतो आणि श्रीमंतांपेक्षा गरीब आवडतो. तसेच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणे अधिक आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की तुझा डोळा घरी ठेवून तू माझ्याकडे ये, तर तसे त्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की आपण काळजी करायची नाही, परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायची. शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे आहे की तुम्ही आई बापांची आज्ञा पाळावी. जे करायचे ते मनापासून करावे. प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खत पाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते. तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्यांच्या मनात काय येते ते सर्व मला समजते, पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही, म्हणून मी ते कधीच प्रकट करीत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कोणीही मनुष्य दुष्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते आणि नंतर ही अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दुष्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे. मी तुमच्या जवळ आहे. मी असे सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून परमात्मा स्वरूप तुमच्या जवळ आहे असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरता सर्व काही करतो आणि तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानत नाही? वास्तविक जे जे काही तुम्ही करता आहात ते मीच करतो आहे. माझीच इच्छा कशी आहे असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार हा होणारच. यानंतर गुरुपौर्णिमेचे दुसरे प्रवचन. महाराज म्हणतात, आशीर्वाद. गेले 7 दिवस चाललेला उत्सव पाहताना मला असे खरे वाटते
की आता तुम्हाला सांगायचे राहिलेलेच नाही. ज्याची आपण पूजा अर्चा करतो त्याचा हेतू लक्षात घेऊन त्याचे म्हणणे आपल्याला पटले आहे म्हणूनच आपण त्याची पूजा अर्चा करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आज जेवढ्या म्हणून अडचणी असतील त्या परिस्थितीत तुम्ही गुंतून गेला असाल, ती परिस्थिती कायम ठेवून सुद्धा तिच्यात बिघाड न करता कसे वागावे हेच मी सांगितले आणि तुम्ही ते आचरणात आणता असा माझा समज आहे. बरे का? आपल्याला प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे. मनुष्य जन्माला येतो तो पराधीनतेत येतो आणि जातो तोही पराधीनतेतच, हे आपण पाहतो. मग मनुष्य पराधीन असताना आपण आपली वृत्ती कशी करावी की ज्याने परमात्मा आपलासा करून घेता येईल. ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत आवड तेच आपण भगवंताजवळ मागणार आणि अत्यंत आवड जर कोणती असेल तर ज्यात माझा घात आहे तीच आवड मला निर्माण होत आहे हे आपण पाहतो. म्हणून मला सांगायचे असेल तर एकच, मी भगवंताजवळ काही मागण्यापेक्षा भगवंता तू दाता आहेस, तू सर्व उचित करणारा आहेस, योग्य तेच करणारा आहे, तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा परमात्मा तुला योग्य वाटेल तेच तू मला दे असे म्हणणे जरूर आहे. ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील, तुला योग्य वाटेल ते तू दे असे म्हणणे जरूर आहे. ज्यात माझे कल्याण असेल तेच तू करशील यात शंका नाही. मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा परमात्मा तू देशील त्यात मी समाधान मानेन. हा हमी आज आपण भगवंताला देऊया. मागणारा मनुष्य आपली योग्यता बघून मागत असतो. एखादा भिकारी आला तर तुमचे घर माझ्या नावे करून द्या असे कधी म्हणायचा नाही. तो म्हणेल मला 4 पैसे द्या, एक वेळचे अन्न द्या. हे जसे तो आपली किंमत पाहून मागतो तसेच दाता कितीही मोठा असला तरी आपली किंमत पाहूनच आपण मागणार. अहो तो दाता भगवंत म्हणजे कसा वस्तूशिवाय समाधान देणारा आहे. म्हणून भगवंता तुला आवडेल ते मला दे, मी जसे व्हावे असे तुला वाटत असेल तेच मला तू दे, हेच मागणे जरूर आहे. जगामध्ये आपण पाहिले तर 2 प्रकारचे भक्त आहेत. एक भक्त तुमच्या आमच्यासारखा आहे. तो म्हणतो भगवंता तू माझा कधी खुशील, तू माझा होऊन राहा म्हणजे मला कशाचीच गरज पडणार नाही. म्हणजे खोटा खटला केला तरी निकाल माझ्यासारखाच लागेल म्हणतो. दुसरा भक्त आहे तो म्हणतो भगवंता आता माझं उरलं नाही काही, आता मी तुझा होऊन जाईल. यातला फरक तुम्हाला कळतो आहे ना. तू माझा हो म्हणत असताना मी आहे तसाच कायम राहील. जे मला हवे आहे ते तू पुरव असे म्हणतो. आणि दुसरा म्हणतो रामा आता तुझ्याशिवाय मला काही नको, आता मी तुझाच होणार. आपले मन आपल्याला काय सांगते? आपण कोणत्या भक्तांपैकी आहोत? आपण पहिल्या भक्तांपैकी असाल तर आपल्याला वर जाणे जरूर आहे. आतापर्यंत परमात्मा मी मागितलेले तू पुरवले, आता माझे मागणेही थांबव. आणि ते थांबत नाही, तुझे देणेही थांबत नाही. मग वासनेच्या पोटीत माझा शेवट होणार असे दिसते. तर आता परमात्मा एकच गोष्ट कर, आता मागण्याची बुद्धीच मला देऊ नकोस. परमात्म्यासारखा दयाळू कोण आहे? लहान पोर आईच्या मांडीवर असताना आईच्या चमच्यातून काहीतरी आणले तरी औ करूनच पिते. तसे आपण भगवंताजवळ राहिले पाहिजे. खास या मुलाला खात्रीच असते आपल्याला मारण्यासाठी आई ते आपल्याला काहीतरी देते आहे अशी शंका सुद्धा त्याला कधी येत नाही. तरी मी म्हणेन परमात्म्याने ज्या अवस्थेत आपल्याला ठेवले आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणे तुमचे आमचे खरोखरी कल्याण आहे. पण व्यवहाराची संगत तर सुटली नाही
आणि भगवंत तर हवा या अवस्थेत आपण काही करणे जरूर असेल तर व्यवहारात प्रयत्न करावा, अगदी आटोकाटीने प्रयत्न करावा, पण फळ मात्र भगवंता तुझ्या इच्छेने काय मिळायचे असेल ते मिळू दे असे म्हणून त्यात समाधान मानावे. अभ्यास करावा तरच तुम्हाला साधेल, नाहीतर नाही साधणार काही. आणि हे जो करील त्याच्या मागे परमात्मा उभा राहील. मनुष्याचे जीवन अति क्षणभंगूर आहे. आपण पाहतो ना, किती मोठे मोठे होऊन गेले. राम कृष्णादी अवतार झाले, मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने, पण आज ते दिसेनासे झाले. एवढी गोष्ट खरी आहे. पण अशा सत्पुरुषांनी आपल्या बरोबरीचे असे काही मागे ठेवले आहे की ते त्यांच्या बरोबरीनेच काम करील. देहात असताना ते जे काम करीत तेवढेच काम त्यांची सत्ता करील, एवढी शक्ती त्यांच्यामध्ये आहे. ते गेले तरी त्यांची सत्ताच काम करते आहे. त्याचप्रमाणे परमात्मा गेला तरी त्याने आपल्याला वरदान देऊन ठेवले आहे आणि ते जो जतन करील त्याला मी पावन करीन, त्याचा मी होऊन राहीन असे वचन देऊन ठेवले आहे. त्यांनी सांगितले, तू माझा भावा असे तुला वाटते आहे ना, मग तू असे कर. अति दक्षतेने प्रपंच कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस. आणि मी जे औषध सांगतो ते घे. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते भगवंताचे नाम आहे. त्या नामात राहण्याचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. इतक्या अट्टहासाने मी सांगतो आहे आणि तुम्ही लोक नाम घेत नसाल अशी शंका सुद्धा मला कधी येत नाही. कारण तुम्ही नाम घेत नसता तर इथे येण्याची बुद्धी तुम्हाला झाली नसती. पण तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे नाही, नामाशिवाय जगू नये असे मला खरोखरी मनापासून वाटते. एकदा तरी भगवंताचे नाम घ्या. नाम घेत असताना एक दिवस एक नाम असे भयंकर येईल की भगवंत थरारून जाईल आणि मी सांगतो तुम्ही असाल तिथे तो उभा राहील खरा. कुठे कुठे माझा तो आहे असे त्याला वाटेल. मी सांगतो हे काहीतरी सांगतो असे समजू नका बरे का. त्या नामावर विश्वास ठेवून तुम्ही वागा. नामावरची निष्ठा कशी काम करते ते ज्याचे त्यालाच कळेल. तेव्हा तुम्हाला एकच सांगणे आहे की जी पूजा तुम्ही करता, तुम्हाला सांगितलेले आचरणात आणाल तेव्हाच ही पूजा घेतली असे समजा. आणि हे जर कराल ना तर परमात्मा हात दिल्याशिवाय कधीही राहायचा नाही. परमात्म्याला आम्ही दुःखी राहावे असे कधीच वाटत नाही. म्हणून परमात्म्याने होण्यासाठी एकच त्याच्या जवळ मागू. तुझ्या नामात प्रेम दे, हेच एवढे मागणे परमेश्वराकडे करूया. एवढेच नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला. हे अगदी सत्य आहे, त्रिवार सत्य आहे बरे का. आणि इतके जर केले तर गुरुपौर्णिमा केल्याचे श्रेय तुम्हाला परमात्मा देईल. आता एकच करा, थोडे तरी नाम घेतल्याशिवाय राहू नका. त्याला मोठी क्रिया आणि विधी असतो असे काही नाही. आवडीने प्रेमाने भगवंताचे नाव घ्या. एकदा तरी त्याला कळकळीने अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेच वाटेल. असे तुम्ही करा. राम तुमचे सर्वांचे कल्याण करील. सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा. प्रपंचातली कर्तव्ये विसरू नका, पण ती करीत असताना भगवंताचे स्मरण मात्र टाकू नका. आणि राम कृपा करील हा भरोसा बाळगा. सुखाने आणि आनंदात राहा हाच माझा आशीर्वाद. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत.